बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास। बातमी येते नांदेडच्या हातगावमधून। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त आरोग्य कर्मचारी वर्गासह गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान। राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती शुक्रवार 31 मे रोजी हातगाव तालुक्यासह बरडशेवाळा, पळसा, मनाठासह परिसरात ठिकठिकाणी विविध सामाजिक धार्मिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। तर पळसा येथील सामाजिक कार्यकर्त्या सविताताई निमळगे पळसेकर यांच्या आयोजनातून बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचारी वर्गाचा सन्मान व 10वी मध्ये अतिशय हलाखीच्या परिस्थितीवर मात करीत 97% घेऊन उत्तीर्ण झालेल्या हर्षदा माधवराव नरोटे व प्रतीक्षा मस्के पळसेकर यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल सन्मान करीत अहिल्याबाई होळकर जयंती साजरी करण्यात आली। तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर ASY मुरमुरे, कृषी विस्तार अधिकारी VR चिंचोलकर, विस्तार अधिकारी पवार, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर SB भिसे, डॉक्टर KC बर्गे, सरपंच ज्ञानेश्वर मस्के, पोलीस पाटील दत्तात्रय मस्के, माजी सरपंच केशवराव मस्के, विश्वनाथ शिकरे, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर दहीभाते व गावातील प्रतिष्ठित नागरिक, अंगणवाडी मदतनीस, आरोग्य कर्मचारी वर्ग उपस्थित होते। अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल थोडंसं बोलायचं म्हटलं तर म्हणजे सामाजिक न्याय याच्यामध्ये त्याचं नाव लौकिक होतं। त्या काळात महिला असून राज्य गाजवलं आणि त्यांचं मोठ्या उत्साहाने साजरी केली। त्या जयंती साजरी करण्यामध्ये अग्रेसर असलेल्या आमच्या नंदेताई सामाजिक कार्यकर्त्या प्रभाकरजी दहीभाते यांनी पुढाकार घेतला। आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येक दोन पुरुषांची जयंती साजरी केल्या जाते, परंतु त्यांनी या जयंतीच्या माध्यमातून ज्या काही दोन मुली आहेत चिमुकल्या त्यांनी 10वीमध्ये आणि स्कॉलरशिपमध्ये घवघवीत यश केलं, त्यांचासुद्धा कौतुक केला। चांगलं काम त्यांच्या हातून होत आहे आणि निमळगेताईचं प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतात। त्या मागच्या वेळेस माजी सैनिकांचा सत्कार त्यांनी आयोजित केला होता। वृक्षारोपणाचे बरेचसे काम करतात आणि त्या आजूबाजूला कुठं काही गोरगरीब लोक असतात त्यांना मदतीचा हातसुद्धा ते वेळोवेळी देतात आणि त्या आम्हाला प्रत्येक छोटे काही कार्यक्रमांना असणं आवर्जून आठवण करतात। त्यांचं खरंच काम